सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर अत्यंत महत्त्वाची सुनावणी आता पार पडणार आहे। अनेकांच्या मते हा केवळ शिवसेनेचा वाद नाही, तर भविष्यात देशात एखादा पक्ष फुटला तर त्याचा कायदेशीर निकाल कसा लागेल याचा हा पाया ठरवणार आहे। आजच्या सुनावणीकडे ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे जोरदार युक्तिवाद करणार आहेत। विशेष म्हणजे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या यादीसुद्धा नोंदवलेल्या काही निरीक्षण आजच्या सुनावणीमध्ये निर्णायक ठरू शकतात, अशी चर्चा कायदेतज्ञांमध्ये सुरू आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चंद्रचूड यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की फक्त विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर एखाद्या पक्ष आणि चिन्हाचा ताबा देता येत नाही। पक्षातील संघटनात्मक बहुमतही तितकंच महत्त्वाचं असतं। त्यामुळे निवडणूक आयोगाला केवळ आमदार आणि खासदारांच्या संख्येने आधार केलेल्या गोष्टींचा निर्णय घेता येतो का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आता आहे। तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरुवातीला एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या 16 आमदारांवर तत्कालीन अधिकृत प्रतोद सुनील प्रभूंनी व्हीप बजावला होता। त्यावेळी सुनील प्रभू हेच अधिकृत प्रतोद असल्याचं निरीक्षणातही सांगितलं गेलं होतं। त्यामुळे न्यायालयाने असे नोंदवले होते की त्या आमदारांचा भूमिकेचाही आज सुनावणीवर पुन्हा एकदा विचार होणार आहे। तिसरा आणि सर्वात गुंतागुंतीचा मुद्दा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या घटनेत करण्यात आलेला बदल। जर तेच बदल बेकायदेशीर मानले गेले तर त्यानंतर झालेल्या अनेक संघटनात्मक निर्णयांवरही आणि निवडणुकांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो। त्यामुळे हा मुद्दा दोन्ही बाजूंसाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो। शिंदे गटाचा युक्तिवाद असा आहे की हा पक्ष ताब्यात घेण्याचा विषय नसून पक्षातील अंतर्गत फूट आहे। तसेच निवडणूक आयोगाला स्वतंत्र अधिकार असल्यामुळे त्यांच्या निर्णयावर न्यायालयाने मर्यादित हस्तक्षेप करावा। दुसरीकडे ठाकरे गटाचं म्हणणं आहे की आमदार हे वेगळे होते आणि मूळ पक्ष बदलायचा नाही, तर पक्षाची ओळख त्यांच्या संघटनेत, घटनेत आणि विचारसरणीत असते। त्यामुळे खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे। आजच्या सुनावणीत शिवसेना गटाला या वेगवेगळ्या युक्तिवादासाठी 3 तासांचा वेळ देण्यात आलेला आहे। दोन्ही गट युक्तिवाद कशा पद्धतीने साजरे करणार हे सर्वात महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणावरही स्वतंत्र सुनावणी होणार आहे। त्यामुळे आजची कार्यवाही ही फक्त एका पक्षापुरती मर्यादित न राहता भविष्यातील अनेक राजकीय पक्षांच्या फुटीसाठी दिशादर्शक ठरू शकते। आता उद्या जो कुणी उठेल, कुणी पक्ष फोडेल आणि त्या पक्षाचा ताबा तो स्वतः मिळवेल, त्यासाठी आता शिवसेनेचं नेमकं काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। आता सर्वांचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे आहे। पक्ष आणि चिन्ह कायम शिंदे गटाकडे राहणार का, ठाकरे गटाला दिलासा मिळणार का, की न्यायालयात दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढवण्याचे पर्याय सुचवणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील सुनावणी दरम्यान स्पष्ट होणार आहे। मात्र एक गोष्ट निश्चित आहे, आजची सुनावणी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाच्या कायदेशीर लढायांपैकी एक ठरणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, नेमकं घडणार काय आहे, कमेंटमध्ये नक्की लिहा। तुम्हाला जर माहिती आवडली अशाच विशेष सखोल राजकीय विश्लेषकांसाठी समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।